Dear friends, welcome to my YouTube channel. I am Mr. Santosh Misal, Assistant Teacher, Residential High School, Shewgaon, Taluka Shewgaon, District Ahmednagar. Today we are going to learn about format of activity sheet standard 9 and 10. आज आपण इयत्ता 9वी आणि 10वी या वर्गाचा इंग्रजी विषयासाठी असणारा प्रश्नपत्रिकेचा आराखडा म्हणजेच ऍक्टिव्हिटी शीट पाहणार आहोत. This is the format of the activity sheet. हा आपल्या ऍक्टिव्हिटी शीटचा फॉर्मॅट म्हणजेच प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे. We have 6 sections in this format. या फॉर्मॅट मध्ये आपणास 6 सेक्शन आहेत and we have 7 questions and this activity sheet will carry 80 marks. यामध्ये आपणास 7 प्रश्न विचारले जातील आणि एकूण प्रश्नपत्रिका 80 गुणांची असेल. Section 1 is language study and this section will carry 10 marks. यातील जो पहिला सेक्शन असणार आहे तो आहे लँग्वेज स्टडी, ज्यासाठी आपणास 10 गुण आहेत. In this section there is question 1A, language study. There will be 6 simple activities based on vocabulary and grammar with options. या प्रश्नामध्ये तुम्हाला 6 सोप्या ऍक्टिव्हिटीज ज्या vocabulary आणि ग्रामर यावरती विचारल्या जातील आणि त्यासाठी तुम्हाला ऑप्शन्स म्हणजे पर्याय देखील दिलेले असतील. You will have to write any 4 activities. तुम्हाला यापैकी कोणत्याही 4 ऍक्टिव्हिटीज सोडवायच्या आहेत and each activity will be asked for 2 marks. So this question has 8 marks. यातील प्रत्येक ऍक्टिव्हिटी 2 गुणांसाठी आहे आणि एकूण 8 गुण या प्रश्नासाठी आहेत. Let's see which are these 6 activities. तर या 6 ऍक्टिव्हिटीज कोणत्या आहेत ते आपण पाहू. Activity 1 is complete the words or spellings by using correct letters or fill in the missing letters. In this question you will be given 4 words. तुम्हाला या प्रश्नामध्ये 4 शब्द दिले जातील and these words will be from the course book with 1 blank space. हे शब्द तुमच्या पाठ्यपुस्तकातील असतील ज्यामध्ये एक रिकामी जागा दिलेली असेल. These words will be around 5 letters आणि हे शब्द कमीत कमी 5 अक्षराचे असतील. You will have to complete these words for 2 marks. आणि हे शब्द तुम्हाला 2 गुणांसाठी पूर्ण करायचे आहेत. म्हणजेच या प्रत्येक शब्दामधील अक्षर लिहून तुम्हाला हे शब्द पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला 2 गुण आहेत. Second activity is put the words in alphabetical order. दुसरी ऍक्टिव्हिटी आहे put the words in alphabetical order. In this question 2 set of 4 words will be given. First set will have words beginning with different letters and you will have to arrange them in alphabetical order. यामध्ये 4 शब्दांचे 2 सेट तुम्हाला दिले जातील. यातील पहिला सेट जो आहे त्या सेट मधील शब्द वेगवेगळ्या अक्षराने सुरू होणारे असतील आणि तुम्हाला हे शब्द इंग्रजी वर्णमालेच्या क्रमानुसार अरेंज करावे लागतील. सेकंड सेट will have words beginning with same letters. दुसरा जो सेट असेल त्या सेट मधील 4 शब्द हे सारख्याच अक्षराने सुरू होणारे असतील and in this set you will have to look at second or third letter of each word. या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेल्या शब्दातील दुसरं किंवा तिसरं अक्षर निरीक्षण करून पाहावं लागेल and then you will have to arrange them alphabetically. आणि नंतरच तुम्हाला इंग्रजी वर्णमालेच्या क्रमानुसार ते लिहावे लागतील. Each set will carry 1 mark. So this question is also for 2 marks. प्रत्येक संच 1 गुणासाठी असणार आहे, म्हणजेच या प्रश्नासाठी देखील 2 गुण आहेत.
थर्ड ऍक्टिव्हिटी इज पंक्च्युएट द फॉलोइंग. तिसरी जी ऍक्टिव्हिटी आहे ती आहे पंक्च्युएट द फॉलोइंग. इन धिस क्वेश्चन यू विल बी गिवन 2 सेंटेन्सेस फ्रॉम द कोर्स बुक. या प्रश्नामध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकातील 2 वाक्य विचारले जातील. यू विल हॅव टू यूज द कोटेशन मार्क्स, कॉमास, apostrophe, capital letters, full stop, question mark, exclamation mark and rewrite those sentences. या 2 वाक्यामध्ये quotation marks, commas, apostrophe, capital letters, full stop, question mark, exclamation mark यासारख्या विरामचिन्हाचा वापर करून ती वाक्य तुम्हाला पुन्हा लिहायची आहेत. And each sentence will have 1 mark. So this activity is also for 2 marks. ही ऍक्टिव्हिटी देखील 2 गुणांसाठी आहे. फोर्थ ऍक्टिव्हिटी इज मेक 4 वर्ड्स ईच, मिनिमम ऑफ 3 लेटर्स युजिंग द लेटर्स इन द गिव्हन वर्ड. इन दिस ऍक्टिव्हिटी यू विल हॅव टू मेक 4 meaningful smaller words of at least 3 letters each using letters in the given word. तुम्हाला दिलेल्या शब्दापासून कमीत कमी 3 अक्षरे असणारे असे 4 अर्थपूर्ण शब्द लिहायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला 2 गुण आहेत. फिफ्थ ऍक्टिव्हिटी इज राईट रिलेटेड वर्ड्स, एनी वन. 5वी जी ऍक्टिव्हिटी आहे ती आहे राईट रिलेटेड वर्ड, म्हणजे संबंधित शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. इन धिस ऍक्टिव्हिटी यू विल बी आस्क्ड टू राईट 4 वर्ड्स. दे कॅन बी नाउन्स or verbs or adjectives or adverbs related to the word given in the middle. तुम्हाला या ठिकाणी एक शब्द दिला जाईल आणि त्या शब्दाशी संबंधित 4 शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. एक उदाहरण देखील तुम्हाला दिलं जाईल. मग त्या शब्दाशी संबंधित तुम्हाला नाउन लिहावं लागेल किंवा verbs लिहावे लागतील किंवा adjectives किंवा adverbs लिहावे लागतील. असे 4 शब्द लिहिल्यानंतर तुम्हाला 2 गुण या प्रश्नामध्ये दिले जातील. सिक्स्थ ऍक्टिव्हिटी इज कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन, वर्ब और एडजेक्टिव्ह. इन दिस ऍक्टिव्हिटी 1 नाउन और वर्ब और एडजेक्टिव्ह विल बी गिवन. या प्रश्नामध्ये तुम्हाला एक नाउन दिलं जाईल किंवा एक वर्ब दिला जाईल किंवा एक एडजेक्टिव्ह दिलं जाईल. यू विल हॅव टू आयडेंटिफाय द वर्ड. तुम्हाला दिलेला शब्द नाउन आहे, वर्ब आहे की एडजेक्टिव्ह आहे ते ओळखावं लागेल. अँड देन यू विल हॅव टू कंप्लीट द वर्ड चेन ऑफ द सेम कॅटेगरी. जर तुम्हाला नाउन दिला असेल तर तुम्हाला पुढे 4 नाउन लिहायचे आहेत. वर्ब दिला असेल तर पुढे 4 वर्ब्स लिहायचे आहेत किंवा एडजेक्टिव्ह दिला असेल तर पुढे 4 एडजेक्टिव्हज लिहायचे आहेत. बट हिअर यू मस्ट रिमेंबर दॅट द नेक्स्ट वर्ड्स should begin with the last letter of the previous word. हे शब्द लिहित असताना प्रत्येक पुढील शब्द हा त्यापूर्वी आलेल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून सुरू होणारा असला पाहिजे. This question also has 2 marks. या प्रश्नासाठी देखील 2 गुण असणार आहे. In this way you will have to write any 4 activities. अशा पद्धतीने तुम्हाला या 6 पैकी कोणत्याही 4 ऍक्टिव्हिटीज सोडवायच्या आहेत. क्वेश्चन 1B इज डू ॲज डायरेक्टेड फॉर 2 मार्क्स. पुढचा जो क्वेश्चन 1B आहे तो आहे डू ॲज डायरेक्टेड. हा प्रश्न देखील 2 गुणांसाठी आहे. इन धिस क्वेश्चन देयर इज क्वेश्चन 1A, मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द गिवन फ्रेज. In this activity, you are expected to frame a meaningful sentence by using the given phrase. दिलेली फ्रेज लक्षात घेऊन त्या फ्रेजचा वापर करून तुम्हाला एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे, ज्यासाठी तुम्हाला 1 गुण असेल. किंवा क्वेश्चन 1B, add clause to the following sentence to expand it meaningfully. Here you are expected to add a suitable clause to expand the given sentence meaningfully. तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्यामध्ये तुम्हाला योग्य तो क्लॉज जोडून तुम्हाला त्या वाक्याचा विस्तार करायचा आहे. या प्रश्नासाठी 1 गुण असेल. म्हणजे क्वेश्चन 1A आणि क्वेश्चन 1B यापैकी कोणतीही एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला
1 गुणांसाठी सोडवायची आहे. क्वेश्चन 2A is add a prefix or suffix to make new words. 2 words for 1 mark. In this activity, you will be given 2 words and asked to make 2 new words by adding prefix or suffix. या प्रश्नामध्ये तुम्हाला 2 शब्द दिले जातील आणि त्या 2 शब्दांपासून प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडून 2 नवीन अर्थपूर्ण शब्द तुम्हाला तयार करायचे आहेत, ज्यासाठी 1 गुण दिला जाईल. किंवा देयर विल बी क्वेश्चन 2B, use any one of the following words in your own sentence. Again 2 words, same words from question 2A will be asked here. या ठिकाणी जे 2 शब्द दिले जाणार आहेत ते क्वेश्चन 2A मधीलच 2 शब्द असतील आणि त्या 2 शब्दांपैकी कोणत्याही एका शब्दापासून तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला 1 गुण दिला जाईल. अशा पद्धतीने लँग्वेज स्टडी हा सेक्शन तुम्हाला 10 गुणांसाठी विचारला जाईल. यानंतर सेक्शन 2 असेल टेक्स्चुअल पॅसेज. इट विल बी फॉर 20 मार्क्स. पुढचा जो सेक्शन आहे टेक्स्चुअल पॅसेज तो 20 गुणांसाठी असेल. अँड इन धिस सेक्शन there is question 2A and B, textual passages for comprehension. म्हणजे आकलनासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तकातील 2 उतारे क्वेश्चन 2A आणि B मध्ये विचारले जातील. Each passage will have the 5 activities. प्रत्येक उतार्यामध्ये तुम्हाला 5 ऍक्टिव्हिटीज विचारल्या जातील. Now we will see which are those 5 activities. First activity will be simple factual activity. यातली जी पहिली ऍक्टिव्हिटी असेल ती असेल सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी. This will be objective type activity. The questions like fill in the blanks, choose the correct alternative, true or false, match the columns, complete the sentence will be asked. ही जी ऍक्टिव्हिटी असणार आहे ती ऑब्जेक्टिव्ह टाइप जो वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. यामध्ये fill in the blanks, choose the correct alternative, true or false, match the columns, complete the sentences या प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी 2 गुण असतील. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी इज कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी. पुढची ऍक्टिव्हिटी आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी. दिस ऍक्टिव्हिटी विल बी इन द फॉर्मॅट ऑफ कंप्लीट द फॉलोइंग वेब, टेबल, tree diagram, etc. and it could be also in the format of WH question. ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट द फॉलोइंग वेब, टेबल और ट्री डायग्राम या स्वरूपामध्ये असेल किंवा WH क्वेश्चन देखील या ठिकाणी विचारला जाऊ शकेल आणि या ऍक्टिव्हिटीसाठी देखील 2 गुण असतील. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी इज ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. पुढची जी ऍक्टिव्हिटी आहे ती आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. इट विल बी बेस्ड ऑन द पॅसेज. पॅसेजवर आधारित अशी ऍक्टिव्हिटी असेल. इट विल इन्क्लूड द मीनिंग्स ऑफ वर्ड्स, फ्रेजेस, फाइंड अपोजिट्स और सिमिलर वर्ड्स, फ्रेम सेंटेन्सेस, मॅच ऍक्टिव्हिटी एटसेट्रा. या ऍक्टिव्हिटी मध्ये find the meanings of words or phrases, find opposites or similar words, complete sentence, match activity या प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि यासाठी देखील 2 गुण असतील. Activity 4 will be activity based on contextual grammar. चौथी जी ऍक्टिव्हिटी असणार आहे ती आहे activity based on contextual grammar. It will test your grammar skill. ही ऍक्टिव्हिटी तुमचं ग्रामर स्किल टेस्ट करणार आहे. 1 or 2 grammar activities based on the passage will be given here and all these activities will be other than question 1A. यामध्ये 1 किंवा 2 ग्रामर ऍक्टिव्हिटीज विचारल्या जातील आणि या ठिकाणी ज्या ऍक्टिव्हिटीज असतील त्या क्वेश्चन 1A मध्ये विचारल्या गेलेल्या ऍक्टिव्हिटी पेक्षा वेगळ्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी विचारल्या जातील आणि यासाठी देखील तुम्हाला
2 गुण असतील. फिफ्थ ऍक्टिव्हिटी will be activity based on personal response, expression, creativity and imagination. In this activity you will be asked for your personal response or views. या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला तुमचा वैयक्तिक प्रतिसाद किंवा वैयक्तिक मते विचारले जातील आणि त्यासाठी देखील तुम्हाला 2 गुण असतील. In this way each passage will carry 10 marks. अशा पद्धतीने प्रत्येक पॅसेज, प्रत्येक उतारा हा 10 गुणांसाठी असेल आणि एकूणच हा प्रश्न 2 उताऱ्याचा असल्यामुळे या प्रश्नासाठी 20 गुण असतील. Then there will be section 3 poetry for 10 marks. नंतर जो सेक्शन 3 आहे तो आहे पोएट्री, ज्यासाठी तुम्हाला 10 गुण या ठिकाणी असणार आहेत. In this section there is question 3A poem for comprehension and this question will be for 5 marks. यामध्ये क्वेश्चन 3A poem for comprehension म्हणजे आकलनासाठी तुम्हाला एक कविता या ठिकाणी दिली जाईल, त्यासाठी 5 गुण असतील. There will be 3 activities. Let's see which will be the 3 activities. या ठिकाणी 3 ऍक्टिव्हिटीज असतील. त्या कोणत्या असतील ते आपण पाहूया. ऍक्टिव्हिटी 1 will be simple factual activity. पहिली जी ऍक्टिव्हिटी असेल ती सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी असेल. It will be objective type activity. Question like true or false, complete the following will be asked here and it can also be in the format of a web, table, diagram, etc. ही एक ऑब्जेक्टिव्ह टाइप अशी ऍक्टिव्हिटी असेल ज्यामध्ये ट्रू ऑर फॉल्स, कम्प्लीट द फॉलोइंग यासारखे प्रश्न असतील किंवा ही ऍक्टिव्हिटी वेब, टेबल, डायग्राम या स्वरूपामध्ये असेल आणि या ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला 2 गुण असतील. देन ऍक्टिव्हिटी 2 विल बी कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी. पुढची जी ऍक्टिव्हिटी 2 आहे ती असेल कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी. यू विल हॅव टू राईट अ लॉंग आन्सर ऑफ मोर दॅन 1 सेंटेन्स. या ठिकाणी तुम्हाला एकापेक्षा अधिक वाक्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागेल. दिस ऍक्टिव्हिटी कॅन बी इन द फॉर्मॅट ऑफ डब्ल्यूएच क्वेश्चन. या ठिकाणी डब्ल्यूएच क्वेश्चन देखील विचारला जाऊ शकतो. या प्रश्नासाठी तुम्हाला 2 गुण असतील. ऍक्टिव्हिटी 3 विल बी पोएटिक डिव्हाइस. पुढची ऍक्टिव्हिटी असेल पोएटिक डिव्हाइस. इट विल बी ऑब्जेक्टिव्ह टाइप ऍक्टिव्हिटी and it will test the various aspects of poetry such as poetic language, rhyming words, rhyme scheme, figure of speech, etc. पोएटिक डिव्हाइस ही ऍक्टिव्हिटी ऑब्जेक्टिव्ह टाइप ऍक्टिव्हिटी असेल. यामध्ये पोएटिक लँग्वेज, रायमिंग वर्ड्स, राइम स्कीम किंवा फिगर ऑफ स्पीच यावरती प्रश्न विचारले जातील. क्वेश्चन 3B is poem for appreciation and this question will be asked for 5 marks. Question 3B हा poem for appreciation म्हणजे appreciation साठी तुम्हाला या ठिकाणी एक कविता दिली जाईल, त्यासाठी तुम्हाला 5 गुण असतील and you will have to write an appreciation of the given poem with the help of the following points. या ठिकाणी तुम्हाला जी कविता दिली जाईल त्या कवितेचा appreciation तुम्हाला खालील मुद्द्यांच्या आधारे करायचं आहे. You will have to write the title for half mark. म्हणजे तुम्हाला कवितेचं शीर्षक अर्ध्या गुणासाठी लिहावं लागेल. You will have to write the name of the poet for half mark. कवीचं नाव तुम्हाला या ठिकाणी अर्धा गुण देणार आहे. You will have to write the rhyme scheme for 1 mark. 1 गुणासाठी तुम्हाला कवितेचे rhyme scheme या ठिकाणी लिहावे लागेल. You will have to write any one figure of speech from the poem for 1 mark. तुम्हाला दिलेल्या कवितेतील कोणती एक फिगर ऑफ स्पीच 1 गुणासाठी तुम्हाला या ठिकाणी लिहावे लागेल. You will have to write the theme or central idea of the poem in at least 2 to 3 lines for 2 marks. त्याच कवितेची मध्यवर्ती कल्पना 2 ते 3 वाक्यामध्ये तुम्हाला 2 गुणांसाठी लिहायची आहे. Here also you must remember that 2 separate poems will be asked in question 3A and question 3B. Question 3A आणि question 3B मध्ये 2 स्वतंत्र वेगळ्या कविता तुम्हाला विचारल्या जातील. ही या ठिकाणी तुम्ही लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे.
Then section 4, non-textual passage will be asked for 10 marks. सेक्शन 4 मध्ये पाठ्यपुस्तकाबाहेरील उतारा 10 गुणांसाठी विचारला जाईल. In this section, there is question 4A, non-textual passage for comprehension. Here you will have to refer to the points given for textual passage. Question 4A मध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकाबाहेरील उतारा आकलनासाठी दिला जाईल आणि या ठिकाणी देखील तुम्हाला क्वेश्चन 2A आणि B मध्ये जे पाठ्यपुस्तकातील उतारे दिले जातील त्याच्याशी संबंधित ज्या 5 ऍक्टिव्हिटीज आपण पाहिल्या त्याच ऍक्टिव्हिटीज किंवा तेच मुद्दे तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. This question will carry 10 marks. या प्रश्नासाठी देखील तुम्हाला येथे 10 गुण असतील. Question 4B is non-textual passage for summary. Question 4B जो आहे तो आहे non-textual passage for summary. म्हणजे क्वेश्चन 4A मध्ये तुम्हाला जो पाठ्यपुस्तकाबाहेरील उतारा देण्यात आला आहे त्याच उतार्याचा सारांश तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला 5 गुण दिले जाते. नेक्स्ट सेक्शन इज रायटिंग स्किल अँड दिस सेक्शन विल बी आस्क्ड फॉर 20 मार्क्स. पुढचा जो सेक्शन आहे रायटिंग स्किल तो 20 गुणांसाठी तुम्हाला विचारला जाईल. इन दिस सेक्शन देयर इज क्वेश्चन 5A, letter. You will have to write either a formal or informal letter for 5 marks. या प्रश्नामध्ये तुम्हाला फॉर्मल किंवा इन्फॉर्मल लेटर हे 5 गुणांसाठी लिहावं लागेल. Then question 5B is dialogue writing or speech writing. Means here also you have been given the option. You will have to write either dialogue writing or speech writing for 5 marks. या ठिकाणी देखील तुम्हाला पर्याय दिलेला आहे. तुम्हाला एकतर डायलॉग रायटिंग हा प्रश्न किंवा स्पीच रायटिंग हा प्रश्न 5 गुणांसाठी सोडवावा लागेल. क्वेश्चन 6A is information transfer. In this question you will have to change verbal to non-verbal format. या प्रश्नामध्ये तुम्हाला वर्बल म्हणजे एक परिच्छेद दिला जाईल आणि त्या परिच्छेदाचं रूपांतर तुम्हाला नॉन व्हर्बल फॉर्मॅट मध्ये म्हणजेच फ्लोचार्ट, पाय चार्ट, ग्राफ, टेबल, ट्री डायग्राम यासारख्या स्वरूपामध्ये करावं लागेल. और यू विल हॅव टू चेंज नॉन व्हर्बल फॉर्मॅट टू व्हर्बल फॉर्मॅट किंवा तुम्हाला नॉन व्हर्बल फॉर्मॅट मध्ये दिलेला फ्लोचार्ट, पाय चार्ट, ग्राफ, टेबल, ट्री डायग्राम याचं रूपांतर एका परिच्छेदामध्ये करावं लागेल. दोन्हीपैकी एक प्रश्न तुम्हाला 5 गुणांसाठी सोडवावा लागेल. क्वेश्चन 6B इज एक्सपांड द थीम. क्वेश्चन 6B जो आहे तो आहे एक्सपांड द थीम. हियर यू विल हॅव टू राईट अ न्यूज रिपोर्ट. या ठिकाणी तुम्हाला एक न्यूज रिपोर्ट तुम्हाला लिहावा लागेल. और यू विल हॅव टू डेव्हलप अ स्टोरी विथ अ बिगिनिंग और एंड. किंवा तुम्हाला या ठिकाणी एक स्टोरी दिली जाईल, त्या स्टोरीचा सुरुवातीचा भाग किंवा फक्त शेवटचा भाग दिला जाईल आणि तुम्हाला दिलेली स्टोरी पूर्ण करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला 5 गुण असतील. सेक्शन 6 विल बी स्किल डेव्हलपमेंट. आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मधील जो शेवटचा सेक्शन आहे तो आहे स्किल डेव्हलपमेंट अँड इट विल बी फॉर 5 मार्क्स. 5 गुणांसाठी हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. इन धिस सेक्शन क्वेश्चन 7 इज ट्रान्सलेशन. या सेक्शन मध्ये जो क्वेश्चन 7 आहे ट्रान्सलेशन तो आहे 5 गुणांसाठी. इन क्वेश्चन 7A you will be given 6 words from the course book. या प्रश्नामध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकातील 6 शब्द दिले जातील. You will have to translate any 4 words from English into medium of instruction. या ठिकाणी तुम्हाला या 6 शब्दापैकी 4 शब्दांचा अचूक अर्थ लिहायचा आहे. In question 7B
you will be given 4 sentences from the course book. क्वेश्चन 7b मध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकातील 4 वाक्य दिली जातील. You will have to translate any 2 from English into medium of instruction. येथे तुम्हाला 4 वाक्यांपैकी 2 वाक्यांचं अचूक भाषांतर करायचं आहे. Each sentence will carry 1 mark. So this question will have 2 marks. प्रत्येक वाक्य तुम्हाला 1 गुण देणार आहे. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन 7b साठी 2 गुण असतील. In question 7c you will be given 2 idioms or proverbs. क्वेश्चन 7c मध्ये तुम्हाला 2 वाक्प्रचार किंवा म्हणी या ठिकाणी दिल्या जातील. You will have to write equivalent idiom or proverb in your medium of instruction. यापैकी एका वाक्प्रचाराचं किंवा म्हणीचं रूपांतर तुम्हाला त्याच अर्थाच्या वाक्प्रचारामध्ये किंवा म्हणीमध्ये करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला 2 गुण असतील. Thank you for watching this video.